Hello, dear students. Welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are dealing a lesson from section number 1, which name is 1.6 Into the Wild. The title for this lesson is very appropriate. How it is appropriate, that part we have to learn while learning a lesson. इंटू द वाईल्ड मीन्स जंगलामध्ये किंवा जंगली जीवनात. बिफोर गोइंग टू द लर्न ॲक्च्युअल लेसन वी हॅव टू डील द इम्पॉर्टंट पार्ट ऑन पेज नंबर 55, आइस ब्रेकर्स पार्ट. सो लेट स्टार्ट द आइस ब्रेकर अँड इट्स सोल्यूशन. नॅरेट इन युअर क्लास any of the incidents of your life when you were extremely terrified or awestruck. Narrate in your class. तुमच्या वर्गामध्ये तुम्ही एखादी प्रसंग तुमच्याबद्दल घडला आहे जीवनामध्ये असा की जो तुम्हाला खूप भयभीत करून गेला आहे किंवा तुम्ही खूप त्या ठिकाणी घाबरून गेलेले होते, असा काही एखादा प्रसंग असेल तर तो तुम्हाला नॅरेट करायचा आहे, सांगायचा आहे, कथन करायचं आहे. फ्रेंड्स, सो मेनी इन्सिडेंट्स हॅपन इन अवर लाईफ. फ्यू इन्सिडेंट्स वी मेमोराइज अगेन अँड अगेन बिकॉज दॅट इन्सिडेंट वॉज व्हेरी टेरिफाईड ऑर अवेस्ट्रक, देअरफॉर वी रिमेंबर इट. काही असे अनुभव घडतात की त्या अनुभव आपल्या नेहमीच लक्षात राहत असतात. का? कारण की त्यावेळेस आपण प्रचंड घाबरलेलो असतो किंवा प्रचंड आपण भयभीत झालेलो असतो. वन इन्सिडेंट्स दॅट यू हॅव टू शेअर विथ युअर फ्रेंड्स. ॲक्च्युली वी कॅन टेक दिस नॅरेशन इन ॲक्च्युअल लर्निंग. सो गो फॉरवर्ड टू लर्न द नेक्स्ट पार्ट इन आइस ब्रेकर्स. Complete the given table regarding the factors, situations, reasons why you sometimes get scared and the factors that add to it. आता आपल्याला हा टेबल दिलेला आहे. या टेबल माहितीनुसार आपल्याला आपण का घाबरतो, स्केअर म्हणजे घाबरणे, का घाबरतो याची कारणं किंवा त्याचं सोल्युशन आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. वन इज ऑलरेडी गिवन टू अस वाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिएचर्स. ज्यावेळेस आपण एक अनोळखी प्राण्याबद्दल विचार करत असतो किंवा अकराळ विक्राळ प्राण्यांचा विचार जेव्हा आपण डिस्कशन करत असतो त्यावेळेस काय फॅक्टर आपल्याला अनुभवायला मिळतो ते बघूया. फॅक्टर्स विच ॲड टू इट. ॲट मिडनाईट इन द अब्सेन्स ऑफ पॅरेंट्स. मध्यरात्री अशा अकराळ विक्राळ प्राण्याबद्दल आपण जर डिस्कशन करत असेल तर काय होतं आहे, आपण घाबरून जात असतो किंवा आपल्या आजूबाजूला आपलं कोणीच नाही आणि आपण फक्त एक दोघंच ऐकतोय आणि मध्यरात्रीची वेळ आहे, अशा प्रसंगी आपण प्रचंड घाबरलेलो असतो. फॉर इट सोल्युशन इज गिवन अस. तर यासाठी काय सोल्युशन दिले बघा. अवॉइड सच डिस्कशन्स. असे डिस्कशन्स आपण टाळायचे आहेत की विनाकारण त्यामुळे एखादा भयभीत होत असेल तर त्या गोष्टी आपण टाळाव्यात. डिस्कशन स्टोरीज ॲज दे आर बेसलेस. निरर्थक अशा कथा गोष्टी ज्या आहेत, कथन, ते आपण टाळायचं आहे की जेणेकरून एखाद्याला या वाटणाऱ्या भीतीतून तो सावरू शकतो किंवा त्याला ती भीती होण्याची गरज भासणार नाही. द नेक्स्ट थिंग दॅट वी हॅव टू, इफ आय गेट लॉस समवेअर अँड कॅन नॉट फाइंड माय वे होम. रिझन्स दिलेला आहे. सेकंड नंबर बघूया. जर समजा आपण रस्ता चुकलो आहे आणि आपल्याला तो घरी जाण्याचा मार्ग सापडा नाही, एखाद्या शहरामध्ये गेलो आणि रात्रीची वेळ आहे, आपण चुकलेला आहोत, अशा प्रसंगी आपण काही फॅक्टर्स आपल्याला फील होतात. इफ आय एम अलोन. जर आपण एकटा असेल तर काय होतं, भीती निर्माण होते. आता काय करायचं.
इफ इट इज अन ॲट नाईट, नाही रात्रीचे प्रसंग आहे, एकटाच आहे आणि एकांत ठिकाणी तुम्ही जाऊन पोहोचले की जिथे कोणीच नाही आहे आणि अशा प्रसंगी आता आपल्याला सोल्युशन प्रोव्हाइड करायचं आहे. फाइंड आउट द वे रूट इन डिटेल बिफोर हँड. यासाठी आपण सोल्युशन करायचं आहे की आपण आधीच सर्व तयारी करायची की ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणाबद्दलचं पूर्ण अभ्यास स्टडी करूनच आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्या ठिकाणचे रस्ते कोठे कोठे निघतात, सर्व गोष्टी आपण तपासूनच आपण त्या अनोळखी ठिकाणी व्हिजिट करायची. ट्राय नॉट टू गो आऊट ॲट नाईट अलोन, आणि रात्रीच्या वेळी आपण एकटं बाहेर पडायचं नाही. हे यावरती आपण सोल्युशन सांगू शकतो. म्हणजे एकंदरीत आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी हरवलो आहे आणि त्याच्यामुळे आपण प्रचंड भयभीत झालेलो आहोत. तर यासाठी आपण सोल्युशन करायचं की आपण एकटं बाहेर पडायचं नाही किंवा अनोळखी ठिकाणी जाण्यापूर्वी आपण त्याची पूर्वतयारी करावी की जेणेकरून आपल्याला यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. 3rd नंबर बघूया, जस्ट बिफोर द एक्झाम्स. रिझन्समध्ये आपण बघतोय परीक्षेपूर्वी आता काय काय फॅक्टर्स आपल्याला फील होतात. इफ आय एम नॉट प्रिपेअर्ड, ज्यावेळेस आपण परीक्षेचा अभ्यास केलेला नसतो, आपली तयारी नसते, त्यावेळेस आपण प्रचंड गोंधळलेलो असतो, घाबरलेलो असतो आणि आता पेपर आपल्याला अवघड जाणार या भीतीने अधिकच आपण पूर्णपणे खचलेलो असतो. द सोल्युशन फॉर इट, हॅविंग अ रेग्युलर टाइम टेबल फॉर स्टडीज. यासाठी आपण उपाय करू शकतो की आपलं वेळापत्रक बनवायचं आहे अभ्यासाचं की जेणेकरून आपला अभ्यास वेळेत आपण पूर्ण करून कोणत्याही परीक्षेला व्यवस्थितपणे आपण सामोरे जाऊ शकतो. मेक शुअर दॅट आय फाइंड वेज टू प्रिपेअर सब्जेक्ट दॅट आय फाइंड डिफिकल्ट. किंवा अवघड विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयाला आपण अधिकाधिक वेळ देऊन त्या विषयातील अवघड जे घटक आहेत त्याचा वारंवार सराव करून आपण त्यामध्ये जे काही अवघड वाटत होते त्या गोष्टी आपण समजावून घेऊन आपण आपली जी मनाचा जो अवघडपणा आहे किंवा त्या अभ्यासाबद्दलची भीती आहे ती आपली दूर होण्यास साहजिकच मदत होणार आहे. इन दिस वे वी हॅव कंप्लीट दिस चार्ट. नेक्स्ट पार्ट, given below are various activities which you can pursue in your hobby as your hobby, passion or profession. या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज आपण छंद म्हणून जपू शकतो किंवा आपला आत्यंतिक आवड, पॅशन, त्याबद्दल असलेली आपली क्रेज किंवा आपलं एक व्यवसाय म्हणून त्या क्षेत्राकडे निवडायचं या दृष्टिकोनातून परस्यू म्हणजेच आपण ते करणार आहोत यासारखे ॲक्टिव्हिटीज, हॉबी, पॅशन, प्रोफेशन, रिझन, चॅलेंज अँड बोथ अशा प्रकारचा फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. बघूया ॲक्टिव्हिटीजमध्ये पहिली फर्स्ट ॲक्टिव्हिटीज इज पेंटिंग. Most of the students like painting, therefore they can choose it as hobby, passion and profession. बऱ्याच मुलांना पेंटिंग आवडतं आणि परिणामी पेंटिंग हा विषय किंवा हा जो ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी सर्वांना आवडणारी आहे. परिणामी या ठिकाणी तिन्ही ठिकाणी आपण टिकमार्क दिसून येते. हॉबी म्हणून पण त्याचा स्वीकार केला जाणार आहे, पॅशन म्हणून पण आणि प्रोफेशन म्हणून. त्याचं रिझन काय आहे? I can express myself well through the stroke of brush. आपल्या मनातील भाव आपण या ब्रशच्या माध्यमातून कागदावरती उमटवणार आहोत की जी चित्र वगैरे आहे ते आपण काढणार आहोत की जेणेकरून आपल्याला आपल्यातील कौशल्य आपण एक्सप्रेस करू शकतो. We can choose as a profession also and a hobby and passion too. 3. Hobby, passion and profession. We can choose all things. Therefore, it is an reason. In bracket R is given. It means a reason for it. का घेतलंय त्याचं रिझन इथं दिलेलं आहे. ट्रॅव्हलिंग. सेकंड नंबर ॲक्टिव्हिटी इज ट्रॅव्हलिंग. We also notice here the 3 tick mark in column hobby, in column passion and also in profession. It means we love to travel,
Therefore, all places take a right tick mark. To reason for it, in tourism there is a great demand. टुरिझम पर्यटनामध्ये पर्यटनाची खूप मागणी आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये खूप लोकांची गरज पण आहे. डिमांड जास्त असल्या कारणामुळे आपण त्याला प्रोफेशन्स किंवा टुरिस्ट गाईडसुद्धा आपण बनवू शकतो की जेणेकरून आपल्या अर्निंगमध्ये आपल्याला भर पाडता येणार आहे किंवा आपले अर्निंग स्रोत त्यातून मिळणार आहे. Therefore, all places take a right tick mark here. Next, third number, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, वन्यजीव छायाचित्रण. हा एक ॲक्टिव्हिटी आहे आणि या ॲक्टिव्हिटीबद्दल आपण आता बघूया. वी कॅन चूज ॲज ए हॉबी ऑफ इट. आपण छंद म्हणून ह्या गोष्टी जोपासू शकतो. अल्सो पॅशन टू, बट नॉट ॲज अ प्रोफेशन. द रिझन इज बिकॉज चॅलेंज इज गिवन हिअर. इन द एज ऑफ कम्प्युटर लिमिटेड प्रोफेशनल स्कोप. आता आधुनिक कम्प्युटर युगामध्ये या क्षेत्राकडे वळणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे. प्रोफेशन निवडणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, कारण की कम्प्युटरचा अधिकाधिक वापर या क्षेत्रामध्ये व्हायला लागला आहे. त्याच्यामुळे आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे जे क्षेत्र आहे ते थोडंसं आता मागं पडलेलं आहे. कन्झर्विंग इन्व्हायरमेंट, पर्यावरण संरक्षण. आता ही ॲक्टिव्हिटी आहे ॲक्च्युअली इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन अँड सेव्ह इन्व्हायरमेंट. This is very important issue nowadays. Therefore, we have to take it as a passion. It is not a hobby. काही छंद वगैरे नाही, पण आपलं एक डिश असला पाहिजे, आपलं एक आवड असली पाहिजे. या गोष्टीबद्दल आपण पॅशनेट असलं पाहिजे आणि ॲज अ प्रोफेशन म्हणून आपण याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. व्यवसाय म्हणून पण आपण एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून पण बघितलं तरी काही हरकत नाही. The challenge in this, in the world which is careless, a tremendous challenges. या जगभरामध्ये पर्यावरणीय समस्यांनी व्यापकता वाढतच चालली आणि या पर्यावरणीय समस्याला कुठेतरी आपण पायबंद घालण्यासाठी आपण वैयक्तिकपणे काहीतरी मार्ग निवडून त्या पर्यावरणीय समस्यांची उकल करण्याच्या उद्देशाने आपण एक प्रोफेशनल व्यक्ती म्हणून याकडे बघणं गरजेचं आहे. द 5 नंबर पॉईंट इज बर्ड वॉचिंग, पक्षी निरीक्षण. वी कॅन चूज इट ॲज ए हॉबी अँड ऑल्सो पॅशन. आपण छंद म्हणून या गोष्टी ही ॲक्टिव्हिटी जोपासू शकतो ॲज अ पॅशन ऑल्सो. मोस्ट ऑफ द students, they like to watch different kinds of birds and they can choose it is an hobby and also a passion. For it reason दिलेला आहे. एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग. पक्षी बघताना जो अनुभव आहे तो खरोखर खूप इंटरेस्टिंग आहे. अँड रिवॉर्डिंग, प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज फ्यू. या ठिकाणी आपण काही प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज पण आपल्याला मिळू शकतात. व्हेरियस काइंड्स ऑफ बर्ड्स कम व्हिजिट टू इंडिया अँड दॅट बर्ड्स इन्फॉर्मेशन वी कॅन कलेक्ट अँड वी कॅन नोट इट इन आवर नोटबुक अँड दॅट नोटबुक विल बी हेल्पफुल टू अदर्स ऑल्सो. नेक्स्ट पॉईंट ऑन पेज नंबर 55. The final point in icebreaker part. Match the following wildlife sanctuaries with their locations. Sanctuaries, it means अभयारण्य, की ज्या ठिकाणी पक्ष्यांना प्राण्यांना संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलं जातं किंवा ते क्षेत्र राखीव असतं पक्षी प्राण्यांच्या उद्देशाने. भारतामध्ये असे बरेचसे अभयारण्य आहेत. या अभयारण्याची नावं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. वाईल्ड लाईफ सँच्युरी, वन्यजीव अभयारण्य, आणि त्याची ठिकाणं लोकेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहेत. वी नो ऑल ऑफ दीज सँच्युरीज. द फर्स्ट वन इज बांदीपूर नॅशनल पार्क. दिस नॅशनल पार्क लोकेटेड इन कर्नाटका स्टेट. कर्नाटका राज्यामध्ये हे अभयारण्य आपल्याला
हे अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये येते. त्यानंतर पुढचं आहे काझीरंगा नॅशनल पार्क. दिस नॅशनल पार्क इज फेमस फॉर हे गेंड्यांसाठी फेमस असलेला एक शिंगी गेंडा या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. दिस वन इज लोकेटेड ॲट आसाम. आसाम या राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आहे. जिम कार्बेट नॅशनल पार्क. दिस नॅशनल पार्क लोकेटेड इन उत्तराखंड. उत्तराखंड राज्यामध्ये जिम कार्बेट नॅशनल पार्क आपल्याला दिसून येतं. रणथंबोर नॅशनल पार्क. दिस नॅशनल पार्क वी नोटिस इट इन राजस्थान स्टेट. रणथंबोर नॅशनल पार्क राजस्थान राज्यामध्ये आहे. आणि शेवटचं आहे अँड द लास्ट वन नॅशनल पार्क नेम इज कान्हा नॅशनल पार्क विच इज लोकेटेड इन मध्य प्रदेश. The simple matching here is here. The first is C, second one is D, third one is A, fourth one is E, and the last one is B. In this way, we have solved all activities that comes in our icebreaker parts. The next part is about the introduction of the writer Kiran Purandare. Born in 1961, an Indian writer, he has shared a wildlife story experience with us. After BCom, he studied environmental studies at Jordan Hill College of Education in Scotland. After completion of BCom, he went to abroad and took admission in environmental studies at जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन स्कॉटलँड. स्कॉटलँडमध्ये एका जॉर्डन हिल कॉलेजमध्ये त्यांनी पर्यावरणीय अभ्यासक्रम शिक्षण त्यांनी सुरू केलं. ही इज अ रिसिपियंट ऑफ द साहित्य पुरस्कार. त्यांनी साहित्य पुरस्कारसुद्धा मिळवलेले आहेत, प्राप्तकर्ते आहेत. पुन्हाच भाई माधव बाग अवॉर्ड अँड द बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिवन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर हीज सखा नागझिरा. साहित्य पुरस्कार प्राप्त असे लेखक आहेत. त्याचबरोबर पुणे भाई माधव बाग अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेला आहेत. आणि महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारा साहित्य पुरस्कार असे प्राप्त असे हे लेखक आहेत. त्यांचं जे लिखाण होतं त्या लिखाणासाठी सखा नागझिरासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार पण देण्यात आलेला. ही स्पेंड 400 days इनसाइड नागझिरा अँड नियरबाय फॉरेस्ट एरियाज अँड रोट दिस अवॉर्ड विनिंग बुक. जवळपास 400 दिवसाहून अधिक कालावधी त्यांनी या नागझिरा परिसरामध्ये घातलेला आहे. परिणामी त्यांनी एक वाईल्ड लाईफ स्टोरी त्यांनी लिहिलेली आहे आणि त्या स्टोरीला अवॉर्ड विनिंग बुक म्हणून निवड झालेली आहे. या स्टोरीबद्दलच त्यांना गव्हर्मेंटने पुरस्कार दिलेला आहे. बेस्ट लिटरेचर अवॉर्ड त्यांना देण्यात आलेला आहे. दिस एक्सपर्ट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम. हा जो उतारा आहे हा त्याच पुस्तकातून निवडलेला आहे. एक्सर्प्ट इट मीन्स उतारा किंवा पॅसेज म्हणू शकतो आपण त्याला. ही इज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट. वन्यजीव तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. अ बर्ड वॉचर पक्षी निरीक्षक. अ रायटर अँड ऑनरली वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. आणि सन्माननीय व्यक्ती म्हणून एक वन्यजीव पक्षी निरीक्षक अशी त्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेद ऑर्गनायझेशन. संस्थापक आहेत निसर्ग वेद ऑर्गनायझेशनचे. विच वर्क्स फॉर नेचर कन्झर्वेशन. निसर्ग संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी या ऑर्गनायझेशनची स्थापना केली आहे. अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा. आणि सामाजिक कार्यसुद्धा त्यांनी नागझिरा या परिसरामध्ये करण्यात केलेलं आहे.
Navegaon, a tiger reserve in Bhandara and Gondia district. टायगर रिझर्व म्हणजेच वाघ संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमॉंग स्कूल गोईंग चिल्ड्रेन ऑफ महाराष्ट्र. अँड ही ऑल्सो त्यांनी अजून एक कार्य हाती घेतलं, किकाज बर्ड क्लब त्यांनी स्थापन केला आणि परिणामी या बर्ड क्लबच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील मुलांना पक्ष्यांची ओळख, त्याचबरोबर त्यांना पक्ष्यांबद्दल असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश त्यांनी हाती घेत हा क्लब सुरू केलेला आहे. In actual lesson, what we have to learn, that part is given in part. This lesson is divided into two parts. The very first part is about, as the name suggests, the excerpt is an amazing experience of the writer where किरण पुरंदरेंचा एक अनुभव या ठिकाणी त्यांनी शेअर केलेला आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स, रिअल एक्सपिरियन्स आहे. द सॉलिटरी ट्रॅव्हलर, किरण पुरंदरे हे एकटेच त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये प्रवास करत होते. त्या जंगलाच्या अवतीभोवती त्यांचं सर्व निरीक्षण चाललेलं होतं. इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल. एके दिवशी ते पूर्णपणे त्या जंगलामध्ये चुकलेले होते. त्यांना तो मार्ग काही सुचेना. जंगल ऑफ उंबरझारा. ही narrates how he lost his way at the fall of the dusk. त्या जंगलधारा जंगलामध्ये ते स्वतःला कसे हरवलं आणि त्यानंतर त्यांना कशा प्रकारचा अनुभव आला, या सर्व गोष्टींची पूर्ण सविस्तर माहिती या फर्स्ट पार्टमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट, पूर्णपणे घाबरून गेलेले होते आणि त्या परिस्थितीमध्ये गोंधळ त्यांच्या मनामध्ये जो झाला, या सर्व गोष्टींची अगदी डिटेल्समध्ये माहिती त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन नेक्स्ट पार्ट, ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क. संध्याकाळ होण्याच्या वेळी ते स्वतःला त्या ठिकाणी त्या रस्ता चुकले आणि जंगलामध्ये ते भटकू लागले. And the terrifying turmoil he underwent thereafter. Shouting for help would literally mean, त्या ठिकाणी मदतीची आवाज त्यांनी मदतीसाठी दिला, परंतु त्या ठिकाणी कोणीही नसल्या कारणामुळे त्यांना मदत करण्यासाठी कोणीही आलं नाही. Crying in the wilderness. He is also gives a detailed description of how he found his way towards the पेठझारी. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे माहिती दिलेली आहे की पेठझारी गावाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी कसा शोधून काढला. हा सर्व भाग या फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. इन सेकंड पार्ट, ॲज द नेम सजेस्ट, द excerpt is an amazing experience. Second part. This part has been extracted from Sea and Traveler magazine published by Land Rover India. Land Rover India या मॅगझिन मार्फत, ट्रॅव्हलर मॅगझिन मार्फत हे प्रकाशित करण्यात आलं आहे. इट इज अबाउट साज जंग, नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. त्यांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफीबद्दल या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली. इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इन टू द वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, वन्यजीव फोटोग्राफी या क्षेत्रामधला त्यांचा अनुभव या ठिकाणी त्यांनी सांगितला. द इन्साइट दॅट ही रिसीव ड्युरिंग दिस जर्नी रिगार्डिंग द लॉस ऑफ द हॅबिटट ऑफ दोज हिरोज ऑफ द जंगल अँड द जिनाईन एफर्ट्स दॅट ही टूक बाय इस्टॅब्लिशिंग BCRTI for the conservation of forest by educating the local rural folks and providing them with a sound, reliable source of income. फोटोग्राफी
या ठिकाणी फोटोग्राफी करणं हे किती चॅलेंजिंग वर्क आहे. त्याचबरोबर या परिसरातील वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सुद्धा त्यांनी भरपूर माहिती या सेकंड पार्टमध्ये देण्यात आलेली आहे. ॲक्च्युअल लेसन वी हॅव टू लर्न इन नेक्स्ट लेक्चर. यू हॅव टू कीप वॉचिंग English video regularly. Thank you once again.